रत्नागिरी कोकणातील असणारं असं रत्न काय, कोकणाचं हृदयच म्हणाना. नुसता हापूस आंबाच नाही, तर सुंदर समुद्रकिनारे, शिवकालीन गडकिल्ले, ऐतिहासिक ठिकाणे तुमच्या मनात कायमचंच घर करतात. आणि इथली माणसं नारळ, सुपारी आणि आंब्याच्या बागा आपल्याशा करून टाकतात. रत्नागिरी कितीही फिरा, तुम्हाला ते कधीच निराश करत नाही. एकीकडे काही समुद्रकिनारे इतके निर्जन आणि शांत असतात, तर दुसरीकडे सगळ्या सुखसोयी युक्त असणारी शहरं आणि प्रसिद्ध मंदिरं, जिथं भक्तांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते. कवी केशवसूत, लोकमान्य टिळक यांसारख्या थोर पुरुषांचं जन्मस्थान असणारं रत्नागिरी आणि याच रत्नागिरीची सुंदर सफर, 3 दिवस फिरण्याच्या, राहण्याच्या, खाण्याच्या, उत्तम जागा आणि काही अविश्वसनीय नजारे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. आमच्या 15 लोकांची ही फॅमिली ट्रिपची आम्ही अनुभवली ना, जशीच्या तशी तुमच्या समोर मांडतोय, ती नक्की पहा. आणि मला खरंच खात्री आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची पुढची ट्रिप रत्नागिरीचीच असेल. मी आपला श्री आपलं अजून एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आणि अजून चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन करा. नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून. या सफरीची सुरुवात आम्ही केली पहाटे 4 वाजता पुण्यातून आणि नाश्त्याला थांबलो कराड अलीकडच असणारं शिवनेरी फूड प्लाझा इथे. सकाळ सकाळी बनवलेले पोहे, खिचडी अगदीच चवदार होती आणि इथे आम्ही चहा सुद्धा घेतला. आता इथून पुढे आम्ही कराड आणि मलकापूर मार्गे पोहोचलो आंबा घाटामध्ये. आंबा घाटामार्गे रस्त्याचं काम चालू आहे, पण रस्ता ठीकठाक होता. आता आमचा पहिला स्टॉप आम्ही घेतला पावस अलीकडे 3 किलोमीटर असणारं धनगरवाडी इथल्या एक सुंदर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे ते पाहायला. आणि हे मंदिर आपण नक्कीच पाहिलं पाहिजे, कारण हे पाहण्यासारखंच आहे. आता इथून पुढे सरळ गेलो पावस इथल्या स्वामी स्वरूपानंद मठाकडे. दुपारी 12 वाजता पोहोचलो असल्यामुळे आरतीच्या वेळेत आम्ही आलो आणि त्यामुळे दर्शन अगदी उत्तम झाले आणि ते घेऊन इथला प्रसाद घेतला. मला इथलं विशेष आवडतं ते म्हणजे या मंदिरात असणारी शांतता. आता इथून आम्ही आमच्या स्टेकडे गेलो, जिथे आम्ही 3 दिवस राहणार होतो. आणि तो स्टे म्हणजे ऑनेस्टचं ओशियानो पल. इथं पोहोचताच कोकणातला कोकम मागवला आणि अगदीच थंड होऊन निवांत या नारळाच्या बागेत रमून गेलो. समुद्रकिनाऱ्यावर जाण्याचा मोह न आवरल्यामुळे दुपारीच एक नजर मारली आणि रात्रीच्या जेवणाची ऑर्डर सागर किनारा या खानावळीत देऊन कशेईच्या दिशेने मार्गस्थ झालो. कशेईमधील लक्ष्मीनारायण मंदिर हा होता आमचा पहिला स्टॉप. पण खरं सांगू का, रस्त्यानजीक झाडाला लागलेले फणस, कोकणातील कौलारू घरं, इथली जीवनशैली अगदीच अनुभवण्यासारखी आहे. अशा सुंदर पायऱ्या उतरून जेव्हा कोकणी पद्धतीनं बांधलेलं हे जुनं वाड्यासारखं दिसणारं मंदिर आणि त्यावर पडणारे सूर्यकिरण, हे सगळं पाहिलं ना, मन अगदीच प्रसन्न झालं. मंदिराचे सर्वच खांब लाकडाचे असून वरती जे पताका लावलेत ना, ती कला, तयार केलेली नक्षी खरंच वाखाणण्याजोगी आहे. आता आतमध्ये जाऊन मुख्य गाभाऱ्यात लक्ष्मीनारायणाचं दर्शन घेतलं आणि बाजूलाच असलेल्या शिवलिंगावर नतमस्तक झालो. आता इथूनच थोडं पुढं आहे कनकादित्य म्हणजेच सूर्यनारायणाचं मंदिर, ते पाहायला आलो. मुख्य गाभाऱ्यात सुंदर अशी असणारी मूर्ती, सागाच्या लाकडापासून बनवलेला सभामंडप आणि सभोवतालची मंदिरे पाहून अगदीच प्रसन्न झालो. या मंदिराचा इतिहास मी आधीच्या कशेई देवगई या व्लॉगमध्ये सांगितलेला आहे, तो नक्की जाऊन पहा. आता सूर्यास्ताची वेळ जवळ आली होती आणि म्हणूनच गेलो कशेई देवगई समुद्रकिनाऱ्यावरती आणि डोळ्याचे पारणे फेडणारा नजारा दिसला. याच गुहेतून, ज्याला देवगई असं म्हणतात, इथूनच सूर्यनारायणाची मूर्ती कशेईच्या मंदिरात नेण्यात आली. वरच्या पार्किंगचा टेबल लँड म्हणजेच पठारावरून सुद्धा तुम्ही सूर्यास्ताचा अनुभव घेऊ शकता. किंवा 5 ते 10 मिनिटं उतरून खाली बॅरिगेट्स लावून जे सनसेट पॉइंट बनवलंय ना, तिथे जाऊन तुम्ही याचा आनंद घ्या. शक्यतो पाण्यात जायचं टाळा, कारण निसर्ग कधी रूप बदलेल ना, काहीच सांगता येत नाही. सूर्यास्ताची वेळ ही सर्वोत्तम वेळ आहे इथे भेट देण्यासाठी.
आता थोडे ड्रोन शॉट्स घेतले, ज्याचा तुम्ही सुद्धा आनंद घ्या. आता रात्रीच्या जेवणाला रिसॉर्ट नजीकच घरगुती खानावळ म्हणजे सागर किनारा इथे व्हेज नॉन व्हेज असं दोन्ही उत्तम जेवण केलं. अगदी घरगुती मसाल्यांपासून बनवलेलं हे उत्तम जेवण आम्ही जेवलं. चपाती, भाजी आणि मासे सगळंच काही ताजं आणि अगदीच गरमागरम आलं होतं. आता पोटभर जेवलो आणि आराम केला. दुसऱ्या दिवशी पहाटेच 5:30 वाजता रिसॉर्टला फेरफटका मारला आणि इथली पहाट व निसर्ग अनुभवला. आणि या नारळाच्या बागेतून थेट गेलो गणेश कुळे समुद्र किनाऱ्यावर. रिसॉर्टमधूनच लाटांचा आवाज येत होता, पण जेव्हा किनाऱ्यावरती पोहोचलो ना, तेव्हा इतका आनंदित झालो ना की बस. सुंदर पहाट होती ती. ड्रोन मधून दिसणारं निळशार पाणी, सुंदर लाटा, शेजारी असणारी टेकडी, ओम आकाराचा असणारा बीच आणि मागच्या टेकडीवरून आंब्याच्या बागेतून आणि सुरुचीच्या झाडातून डोकावणारा सूर्य. काय हवंय अजून एखाद्या पहाटेला परिपूर्ण पहाट असं म्हणायला. आता माघारी आलो आणि कुटुंबासोबत थोडा वेळ घालवला. आणि कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट केला, जो की अतिशय चवदार होता. आता पुन्हा देवदर्शनासाठी तयार झालो. सगळ्यांचं फोटोशूट चालू होतं. तोपर्यंत इथला निसर्ग, पक्ष्यांचा आवाज, जुनी विहीर, दत्ताचं मंदिर हे सगळं पाहत बसलो. आणि आपण पुन्हा याच रिसॉर्टला का आलो ना, याची जाणीव मला इथं झाली. आता मार्गस्थ झालो पावस, रत्नागिरी, आरेवारे पाहत गणपतीपुळेकडे. जाताना वाटेत बरेच सुंदर समुद्रकिनारे लागतात. आता गणपतीपुळेला प्रचंड गर्दी होती, पण जेव्हा कमानीतून आत आलो ना, मन अगदीच भक्तिमय झालं. मंदिराच्या कळसाचं दर्शन घेताच प्रसन्न तर वाटतंच. इथे बऱ्याच पूजा चालू होत्या आणि मंदिराच्या बाह्य भागावर असणाऱ्या सुंदर सुबक नक्षीदार बांधकाम आणि मूर्त्या पाहिल्या. आणि इथे सुद्धा दुपारचे 12 वाजल्यामुळे आम्हाला आरतीचा लाभ मिळाला. आपल्या श्री या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आता आपण आलोय रत्नागिरीमध्ये. निसर्गरम्य रत्नागिरीमधलं गणपतीपुळेचं मंदिर. आणि गणपतीपुळेच्या मंदिरापासून आपण चालू करूया आपल्या सफरीला. आणि आता 15 लोकांची जी फॅमिली ट्रिप आहे तर ती चालू करतोय. तर तुम्ही फॅमिली ट्रिपसाठी येणार असाल तर नक्की हा मार्ग तुम्ही अवलंबू शकता रत्नागिरीमध्ये. आणि गणपती बाप्पाचं मागं मंदिर दिसतंय,
तर त्याचं दर्शन घेऊन आपण या ट्रिपचा आता चालू करूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता इथूनच उंडी समुद्रकिनारा आणि मालगुंड खाडी हे पाहत निघालो जयगडच्या जयविनायक मंदिराकडे. मालगुंड इथेच कवी केशवसूत यांचे जन्मस्थळ आहे. ते तुम्ही नक्की पहा. मी आधीच्या व्लॉगमध्ये ते कव्हर केलेलं आहे. जयविनायक मंदिर हे JSW ने उभारले असून इथला परिसर अगदी स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटका आहे. मंदिराचे पगोडा पद्धतीचे बांधकाम पाहण्यासारखेच आहे. मंदिराच्या समोरचा हा तलाव विशेष लक्ष वेधून घेतो. मंदिरात असलेली गणेशाची प्रसन्न करणारी ब्रांजची मूर्ती खूपच आकर्षक आहे. थोडा वेळ मंदिरात शांत बसलो आणि बाहेर उंदीर मामा आणि हनुमानाचे दर्शन घेतले. एका झाडाखाली बसून मंदिराची भव्यता दिव्यता निहाळत बसलो आणि आता भूक लागली असल्यामुळे गणपतीपुळेच्या थोडं पुढे असणारं स्वादगरचा इथे थांबलो. इथं थोडी गर्दीच होती. त्यानंतर जेव्हा टेबलवरती सुरमई पापलेट थाळ्या आल्या ना, त्या इतक्या चवदार होत्या आणि व्हेज थाळी सुद्धा तितकीच भारी. आता बिल दिलं आणि कोकणातल्या लालपरीचं दर्शन झालं. ते पाहिलं आणि परतलो रिसॉर्टवरती. आता आंब्याचा सीझन चालू होता आणि जिथे दिसतील ना तिथे आम्ही आंब्याची चौकशी करत होतो. कारण आम्हाला घरी येताना आंबे घेऊन यायचे होते. आता आजची संध्याकाळ रिसॉर्टच्याच म्हणजेच गणेश गोळे समुद्रकिनाऱ्यावर वेळ घालवायचा असं ठरलं. मग काय, सूर्यास्ताचे अप्रतिम नजारे पाहिले. आई माझं पत्र हरवलं यासारखी काळाआड होणारे खेळ खेळलो आणि खरंच असं वाटलं जुनं तेच सोनं. कुटुंब एकत्र यायला सुद्धा निसर्ग किती जबाबदार असतो ना, याची जाणीव मला इथे झाली. रात्रीचं जेवण आम्ही हॉटेल आराध्याला करायचं असं ठरवलं होतं. पण तिकडे फिश अवेलेबल नव्हते. फक्त मटण आणि चिकन थाळ्या होत्या. म्हणून आम्ही ऑफिसला जेवलो. चिकन, सुरमई, प्रॉन्स यासारख्या उत्तम थाळ्या खाल्ल्यानंतर IPLचा आनंद घेतला आणि उद्या स्विमिंग करायचं या निर्धाराने आम्ही शांत झोपी गेलो. आता तिसरा दिवस होता गडकिल्ल्यांचा. मग पहाटेच आवरून 6 वाजता निघालो पूर्णगडच्या दिशेने, जे अगदीच 20 मिनिटाच्या अंतरावरती होते. आता गडावर जाण्यापूर्वी या मंदिरासमोरच गाड्या पार्क केल्या आणि आज सोमवार होता म्हणून सुरुवात केली सिद्धेश्वर महादेवाच्या मंदिरात दर्शन घेऊन. शेजारीच प्रभू श्रीराम आणि हनुमानाचं देखील मंदिर आहे, जे अतिशय सुंदर आहे. हा पूर्ण परिसर शेणाने सारवलेला दिसला आणि याचमुळे कोकणी पद्धती परंपरांचा अनुभव आला. आता आम्ही 15 मावळे अतिशय उत्सुक होतो गड पाहण्यासाठी. जाताना मंदिरं, घरं, आंब्यांची झाडं, पायवाटा हे सगळंच अप्रतिम नजारे आम्ही पाहत पाहत पुढे चाललो होतो. मग 15 ते 20 मिनिटांमध्ये गडाच्या मुख्य दरवाजापाशी आलो. बुरुज, दरवाजा, फडकता भगवा, देवड्या हे सगळं पाहून किल्ल्यावरती एक नजर मारली. अगदी 15 ते 20 मिनिटात फिरून होईल असा हा किल्ला समुद्र आणि खाडी यांच्या संगमावरती वसलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की. हा, छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की. पुनर्बांधणी असलेला हा किल्ला सूर्योदयाच्या कोवळ्या किरणांनी अतिशय उजळलेला दिसत होता.
आता 9 वाजता रिसॉर्टवरती परतलो आणि नाश्ता केला. मग काय, मनसोक्त पोहण्याचा 3 तास आनंद लुटला, ज्यात मुलांना पोहायला शिकवलं. बालपणीसारखं पोहण्याचे सगळे प्रकार करून पाहावं असं म्हणलं आणि नंतर हा रील सुद्धा बनवला आणि त्यात खूप मजा आली. आता अथांग बोलला, "बाबा, माझा पुष्पाचा डान्स तर राहिला." मग काय, तो तर करावाच लागणार होता. तोही केला. उपवासाला खिचडी घेतली आणि बाकीच्यांनी जेवण केलं. विशेषतः सगळ्यांनी मोदकावर अक्षरशः ताव मारला. आणि मग निघालो अजून एक ऐतिहासिक किल्ला म्हणजेच रत्नदुर्ग पाहायला. रत्नदुर्ग हा मोठा आणि समुद्र किनाऱ्यावरच असलेला जलदुर्ग असं म्हणू शकतो. सुरुवातीला किल्ल्याच्या मुख्य भाग म्हणजेच भगवती मंदिराकडे गेलो. हे मंदिर अगदी जरूर पाहावे. शांतता अनुभवून मन अगदी प्रसन्न होईल हे नक्की. कान्होजी आंग्रे यांचं सुद्धा स्मारक इथे आपल्याला पाहायला मिळते. आता पाहायला आलो शिवसृष्टी, जी मला प्रचंड आवडते. निसर्गमय किल्ल्याच्या ठिकाणी असणारी, समुद्राच्या लाटांचा आवाज येणारी, रत्नदुर्गाच्या भक्कमतेची साक्ष देणारी आणि इतिहास सांगणारी हीच ती जागा. इथे बऱ्याच मावळ्यांच्या त्यागाची कहाणी आणि इतिहास तसंच शिवकालीन गावे, किल्ले आपल्याला पाहायला मिळतील. छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक देखील आपल्याला इथं पाहायला मिळतं. खरंच आयुष्यात प्रत्येकानं ही शिवसृष्टी एकदा तरी पाहावं अशीच आहे. आता संध्याकाळ घालवायला आलो आरे आणि वारे समुद्र किनाऱ्यावर. सूर्यास्ताचे काही नजारे टिपायला आलो. आरेला प्रचंड गर्दी होती आणि झिपलाईनला सुद्धा बरेच नंबर होते. मग काय, आम्ही डायरेक्ट पोचलो वारे समुद्र किनाऱ्यावर. इथं कासवांच्या अंड्यांचं संगोपन केंद्र पाहिलं आणि ड्रोन मधून पाहिलं तो म्हणजे आरे वारेचा तो फेमस टर्न, जिथून आरे आणि वारे दोन्ही समुद्र किनारे अतिशय सुंदर दिसतात. सुरुचीच्या बनांनी हे समुद्र किनारे अगदी खुलून दिसतात. निळाशार पाण्यात मावळता सूर्य याला 4 चांद लावत होता. ड्रोन उडवतच होतो तेवढ्यात लाल परीनं दर्शन दिलं आणि हा झाला माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण. वारे समुद्र किनारा देखील अतिशय सुंदर किनारा असून इथे आम्ही फॅमिली फोटोशूट केलं. आता रिसॉर्टला आतुरतेने परतलो कारण ऑर्डर दिली होती ती म्हणजे आमरसपुरीची. रत्नागिरीतला हापूस आंब्याचा आस्वाद घेतला आणि झोपी गेलो. आता सकाळी कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट केला आणि गणेश गुहेमधील एका आंब्याच्या बागेतून 8 डझन आंबे घेतले. इथं त्यांनी आंबा आम्हाला चाखायला दिला आणि बागेतून मी तरी पहिल्यांदाच आंबा खरेदी केला होता. आता वेळ होती ती म्हणजे गणेश दर्शनाची. मग गणेश गुहेच्या स्वयंभू गणेशाला या हंगामातील पहिला आंबा अर्पण केला आणि पांडवकालीन विहीर पाहिली आणि परतत असताना आंबा घाट संपल्यानंतर आंबा गावामध्ये द ग्रेट मराठा इथं जेवायला थांबलो. हे एक मस्ट ट्राय ठिकाण आहे. 20 वर्ष जुन्या या हॉटेलला
कोंबडी वडे, फिश थाळ्या, सावजी थाळी आणि व्हेज थाळी चाकणं म्हणजे खरंच सुख आहे सुख. मागच्या वेळी गणेश बुवेच्या ओशन पर्लला एक फॅमिली राहायला आली होती आणि तेही 2 ते 3 दिवस स्टेसाठी. आणि त्यांच्याचकडून प्रेरणा घेऊन आम्ही ही फॅमिली ट्रिप प्लॅन केली. बघा, तुम्हालाही जर आवडलं असेल तर तुम्ही सुद्धा फॅमिली ट्रिप प्लॅन करा आणि हो, मला नक्की कळवा हां. आणि ते कसं? तर कमेंट आणि सबस्क्राईब करून. मित्रांनो, निसर्ग सुंदर आहे आणि याची काळजी आपणच घ्यायची आहे. आजच्यासाठी राम राम.